नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे अतृप्तांना निमंत्रण. सदरील घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली आहे. माझं नाव संदीप काळे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न नेहमी विचारतात आणि या प्रश्नाचं उत्तर कोणीच नाही हेच असतं. पण जर कोणी विचारलं जगी सर्व दुःखी असा कोण आहे, तर याचं उत्तर मात्र कधीच मिळत नाही. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी मर्फी यांनी खूप वर्षाआधी एक ओळ लिहून ठेवली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना दूर कुठेतरी काहीतरी अघटित घडण्याची सुरुवात झालेली असते. मानवाने अनेकदा स्वतःच्या अज्ञानाने आणि आम्हीच सर्व शक्तिमान या खोट्या अभिमानाने स्वतःवर अनेक संकट ओढावून घेतलीत. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं या खोट्या विश्वासामुळे अनेकदा अनैसर्गिक अतृप्त शक्तींना तो निमंत्रण देतो आणि मग त्या शक्ती त्याच्या खोट्या अभिमानाच्या ठिकऱ्या उडवतात. माझं गाव मोघा, जिल्हा लातूर, तालुका उदगीरमधील एक छोटं गाव मोघा. त्यावेळी आम्ही 50-60 कुटुंब राहायचो. त्यामुळे सगळ्यांची नावं अगदी तोंडपाठ होती. मराठवाड्याचा दुष्काळी भाग असल्याने पाण्याची नेहमीच मारामार असायची. कर्नाटक आणि आत्ताच्या तेलंगणा या राज्याच्या सीमा जवळ होत्या. कामासाठी तर कधीकधी पाण्यासाठी त्या राज्यामध्ये जावं लागायचं. त्यामुळे मराठी आणि उर्दूसोबत कन्नड आणि तेलुगू या भाषासुद्धा येत असायच्या. ही घटना त्यावेळची, जेव्हा मी शाळेमध्ये होतो. आमच्या गावात एक पहिलवान गडी भिकाजी पाटील. रोजच्या कसरतीने आणि व्यायामाने त्याचं शरीर पिळदार झालं होतं. त्याचा रोजचा खुराक म्हणजे दिवसभरात 30 अंडी, 5 लिटर दूध, सोबत सकाळ संध्याकाळ 2 केळीचे घड, जेवणाला रोजचं चिकन मटण, 1.5-2 किलोचा भात. पण भिकाजीचं शरीरसुद्धा त्याच्या आहाराप्रमाणे भव्य होतं. त्याच्या नुसत्या गावात चालण्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. त्याच्या नुसत्या असण्याने सगळ्यांना दरारा होता. कारणही तसंच होतं. कुस्तीचे कितीतरी पट त्याने स्वतःच्या ताकदीवर जिंकले होते. मोठ्या मोठ्या पैलवानांना याने चुटकीसरशी धूळ चारली होती. भिकाजीची खासियतच होती, तो समोरच्या पैलवानाला फक्त हरवत नव्हता, तर त्याला असं काही चित करायचा का समोरचा पैलवान कुस्तीनंतर सरळ दवाखान्याची वाट पकडायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याचा अहंकारसुद्धा तेवढा उच्च कोटीचा झाला. आपल्यासमोर तो सगळ्यांना तुच्छ समजायचा. गावातील 5-6 रिकाम टेकडी पकडून त्याने त्यांना आपले चेले करून घेतले होते आणि ते चेले आपलं काम चोख करायचे. 24 तास फक्त त्याचं कौतुक करायचे. भिकाजी त्यामुळे खुश व्हायचा आणि त्या चेल्यांना खायला प्यायला घालायचा. सकाळी कसरत आणि व्यायाम करायचा आणि बाकी दिवस बोंबलत आपल्या चांडाळ चौकडीबरोबर गावभर फिरायचा. या सगळ्यांसोबत भिकाजीला कायम पैज लावायची सवय होती. दिवसभर कोणा ना कोणासोबत पैज लावायचा. पैजेमध्ये जिंकणे त्याला त्याच्या मानाचं वाटायचं. पैज जिंकण्यासाठी तो वाटेल ते करायचा. अगदी जीवाचा देखील विचार करत नव्हता. एकदा त्याने पैज जिंकण्यासाठी पुराच्या पाण्यामध्ये उडी मारली.
त्यासाठी त्याने कर्नाटक राज्यामधलं अलमाट्टी धरण गाठलं. एकदा शिवारामध्ये मधोमध उभे राहून चारी बाजूने आग लावल्यावर त्यातून सही सलामत बाहेर यायची किमया केली. रात्रीचे जंगलात जाऊन राहून दाखवले होते. पैज म्हणजे भिकाजीचा जीव का प्राण. कोणी स्वतःहून पैज लावायला आलं नाही तर तो येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही पकडायचा आणि बळजबरीने त्याच्यासोबत पैज लावायचा. कोणी नाहीच म्हटलं तर त्याच्या चेल्यांसोबत पैज लावायचा. भिकाजीची ही सवय सगळ्यांना माहीत होती, त्यामुळे कोणीच कामाशिवाय त्याच्या आसपास भटकायचं नाही. गावामधल्या बायापोरी भिकाजीला तर राक्षसच समजायच्या. तो लांबून जरी दिसला तरी त्या वाट बदलायच्या. त्या काळी आठवडा बाजार बसायचा. पण आमच्या गावाच्या आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य असं होतं का तो दिवसा नाही तर रात्री भरायचा. आता खरं सांगायचं तर वैशिष्ट्य असं काही नाही, कारण पोटाची खळगी भरायला दिवसभर शेतात राबायला लागायचं. कामासाठी गावाबाहेर जावं लागायचं. त्यामुळे दिवसभर आठवडी बाजाराला जायला कोणाला वेळ नसायचा. म्हणून आठवडी बाजार दिवसाच्या ऐवजी रात्री भरायचा. मला अजूनही तो दिवस आठवतोय. पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या गावचा पावसाळा म्हणजे कधीतरी येणारा जोराचा पाऊस, एवढाच. तो दिवस आठवडी बाजाराचा. त्या दिवशी सकाळपासून आभाळ भरलं होतं. पाऊस कधी पडेल याची काही शाश्वती नव्हती. दिवसभरची कामं उरकून सगळीजणं आठवडी बाजाराला जायची तयारी करत होते. संध्याकाळचे 6 वाजून गेले. काळे ढग आकाशात भरून आल्याने लवकरच अंधारून आलं. तेव्हा विजेचे दिवे फक्त मोठे व्यापारी आणि श्रीमंत लोकांच्याच घरी असायचे. सामान्य लोकांकडे तेलावरचे कंदील असायचे आणि त्या कंदिलाच्या उजेडात हा बाजार भरायचा. पाऊस कधी पण सुरू होईल म्हणून त्या दिवशी सर्वांना घाई झाली होती. सगळे पटापट आपापली खरेदी उरकत होते आणि अचानक बाजाराच्या एका कोपऱ्यातून कसल्या तरी गडबडीचा आवाज आला. भिकाजी एका दगडावर बसून मिशा पिळत होता. त्याचे चेले त्याच्या हाताची खांद्याची मालिश करत होते. लोकांची कुजबूज चालू होती. भिकाजीने आज भलतीच पैज घेतली. भले भले मोठे पैलवान गडी जी गोष्ट करायला तयार होत नाहीत त्याचा विडा भिकाजीने उचलला. गावामध्ये कोणा एका व्यापाऱ्यासोबत त्याने पैज लावली होती. जर भिकाजी पैज जिंकला तर 5 वर्षासाठी भिकाजीच्या रोजच्या खुराकाचा खर्च तो व्यापारी उचलणार होता. पण जर भिकाजी पैज हरला तर मात्र त्याला त्या व्यापाऱ्याचा 5 वर्षासाठी नोकर म्हणून राहावं लागणार होतं. लोकांमध्ये पैजेच्या शिक्षेपेक्षा पैजेबद्दल जास्त चर्चा होती. आणि का नसणार, पैजही तशीच होती. गावाबाहेरच्या अबुमियाच्या टेकडीवर दिवा लावून यायचा, तेही अमावस्येच्या रात्री. गावाच्या वेशीपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर अबुमियाची टेकडी होती. खूप आधी तिथे एक फकीर संत अबुमिया वास्तव्यास होते. त्या टेकडीला काही नाव नव्हतं म्हणून सगळे त्या टेकडीला अबुमियाची टेकडी असं म्हणायचे. ते गेल्यानंतरही त्या टेकडीला त्यांचंच नाव पडलं. त्या टेकडीच्या पलीकडे मुसलमान समाजाची दफनभूमी होती. साधारण 150 ते 200 वर्षापूर्वी निजामशाहीमधील काही बहिष्कृत केलेले लोक दूरवरून मेलेल्या नातेवाईकांना पुरायला घेऊन येत असत. काही कारणामुळं त्यांचं येणं बंद झालं. त्या काळी प्रवास चालत
किंवा बैलगाडीने व्हायचा. दक्षिणेकडे हैदराबादला जाण्याचा तो एकमेव मार्ग होता. व्यापारासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची. अबू मिया जोपर्यंत त्या टेकडीवर होते तोपर्यंत कोणाला कसलीच भीती नव्हती. पण ते गेल्यानंतर काही दिवसातच तिथे वेगवेगळ्या घटना घडू लागल्या. शक्यतो कोणी रात्रीचा प्रवास करत नसायचं, पण कोणी व्यापारी रात्रीचा प्रवास करत त्या मार्गाने आलाच तर त्याला विचित्र अनुभव यायचा. आमच्या गावचे भगत शेठ एकदा असेच रात्रीचे हैदराबादवरून परत येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आणि बैलगाडी हाकायला नोकर होता. ते दफनभूमीच्या जवळ आले. दुरून त्यांना टेकडीवर कोणी गावकऱ्याने दिवा लावलेला दिसला. थोड्याच अंतरावर गाव आलं म्हणून ते निवांत झाले. सकाळी निघालेले आणि जवळ खाण्याचं सगळं संपल्यामुळे त्यांना भुका लागल्या होत्या. वातावरण शांत आणि आकाश मोकळं होतं. आकाशात चांदण्यांचा आणि चंद्राचा प्रकाश स्वच्छ पडला होता. सगळे कसे शांत होते. भुकेमुळे भगत शेठ कासावीस झाले होते. कसा तरी वेळ जावा म्हणून त्यांनी तंबाखूचा बटवा बाहेर काढला. त्यांनी तळहातावर थोडी तंबाखू काढून घेतली, त्याला चुना लावला आणि ते तंबाखू मळू लागले. इतका वेळ शांत असणारे वातावरण हळूहळू बदलू लागले. चंद्रप्रकाश थोडासा अंधुक जाणवला. रस्त्यावर मध्येच धूळ उडायची. बैलगाडीचे बैल अस्वस्थ वाटू लागले. बैल मध्येच तोंडातून आवाज काढू लागले. काहीतरी अनामिक अस्वस्थता सगळ्यांना जाणवू लागली. बैलगाडी पुढे घेऊन जायला काचकूच करू लागले. पण भगत शेठच्या नोकराने कसेबसे गाडी हाकायचे चालूच ठेवले. कोणाला काही समजेना. अचानक असं काय झालंय? इतका वेळ शांतपणे चालणाऱ्या प्रवासाने अचानक असं रूप का धारण केलं असावं? इतक्यात त्यांना थोड्या अंतरावर एका माणसाची चाहूल लागली. ते जात असलेल्या वाटेवर त्यांच्यापासून साधारण 15-20 पावलावर कोणीतरी बसलेलं त्यांना दिसलं. त्या माणसाच्या अवतीभोवती छोटी छोटी झाडी होती, त्यामुळं त्याचं सगळं शरीर दिसत नव्हतं. त्याने त्याच्या शरीराभोवती एक मळकट चादर लपेटलेली होती. डोक्यावरचे केस विचित्र पद्धतीने वाढवलेले आणि विस्कटलेले होते. कपाळावर एक फडकं बांधलं होतं. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आणि नजर खालीच होती. भगत शेठच्या नोकराने भगत शेठला विचारलं, गाडी थांबवून बघायचं का कोण आहे? एवढ्या रात्रीचा इथे काय करतोय? कोणी प्रवासी असेल तर घेऊ सोबत, तेवढीच त्याला मदत. भगत शेठ पक्के व्यापारी होते. ते नोकराला म्हणाले, हां बघ ना येतोय का, आणि हो म्हणाला तर 4 आणे होतील असं सांग. नोकराने मान डोलावली आणि बैलगाडी त्या माणसाजवळ थांबवली. तसे बैल पुन्हा बिथरले. नोकराने मोठ्याने ओरडत त्या माणसाला विचारलं, कोण आहेस रे? कुठून आलास आणि कुठं जायचंय? तो माणूस काहीच म्हणाला नाही. त्याचं सगळं लक्ष खाली जमिनीकडे होतं. भगत शेठच्या नोकराने परत एकदा ओरडून विचारलं, तरीही त्या माणसाने तोंडातून एकही शब्द काढला नाही. आधीच भुकेने हैराण झालेले भगत शेठ वैतागले आणि आपल्या नोकराला पुढे निघायला सांगितलं. नोकरही वैतागला. त्याने बैलगाडी पुढे हाकायला सुरुवात केली. अजूनही ते बैलगाडीमधून टेकडीवरचा दिवा पाहू शकत होते. दिवा अजून लांबच दिसत होता. वैतागलेले भगत शेठ
अजूनही हातामध्ये तंबाखू मळत होते. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना परत तोच माणूस दिसला. त्यांना काहीतरी विचित्र वाटलं. भास होतोय का म्हणून त्यांनी नोकराला विचारलं, तुला तो माणूस दिसतोय का? यावर नोकराने नाही असं म्हणून मान हलवली. भगत शेठ डोळे बारीक करून पाहू लागले. आता त्यांना कोणीच दिसलं नाही म्हणून चिडून त्यांनी स्वतःलाच एक शिवी हासडली. थोडं अंतर अजून पुढे गेल्यावर भगत शेठच्या नोकराने बैलगाडी थांबवली. भगत शेठने वैतागून नोकराला काय झालं असं विचारलं. नोकराच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तो पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. भगत शेठ चिडून काय झालं म्हणून विचारू लागले, तरी त्यांचा नोकर काहीच बोलत नव्हता आणि समोरच्या पायवाटेच्या एका बाजूला बघत होता. भगत शेठने नोकर जिथे पाहतोय तिथे पाहिलं आणि भीतीने त्यांची बोबडी वळाली. त्यांना परत तो माणूस दिसला. तोच मळकट चादर ओढलेला, डोक्याला फडकं बांधलेला माणूस. तो त्यांच्याकडेच पाहत होता. त्यांनी पहिल्यांदा त्या माणसाचा चेहरा पाहिला. चेहऱ्यावर असंख्य छोट्या मोठ्या जखमा. डोळे एवढे बारीक होते का आहेत का नाही हेही समजत नव्हतं. दात काळे दिसत होते. हात चादरीच्या आत होते. तो एकटक भगत शेठच्या बैलगाडीकडे पाहत होता. हे सगळं पाहून भगत शेठच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, पळव. भगत शेठचा शब्द प्रमाण मानून नोकराने बैलगाडी जोरात हाकायला सुरुवात केली. भगत शेठ खूप घाबरले. त्यांच्या हातात तंबाखू तशीच होती. बरंच अंतर कापून ते पुढे आले. त्यांना अजूनही टेकडीवरचा दिवा लांबच दिसत होता. एवढं पुढं येऊनही दिवा लांबच कसा दिसतोय याचं कोडं त्यांना काही सुटेना. त्यांच्या अंदाजाप्रमाणे एव्हाना ते टेकडी पार करून गावाच्या वेशीजवळ पोहोचणं अपेक्षित होतं, पण त्यांनी अजून टेकडीसुद्धा ओलांडली नव्हती. आपण अजून टेकडीपासून एवढं लांब कसं हे लक्षात येईना. काहीतरी मोठी विचित्र गडबड आहे हे त्यांना समजलं. असा विचार करत होते तोच त्यांच्या समोरचं दृश्य पाहून त्यांना डोक्यावर वीज पडावी असं जाणवलं. थोडं पुढे आल्यावर त्यांना परत तोच माणूस तिथेच बसलेला दिसला. नोकराने बैलगाडी थांबवली. आता मात्र नोकराची बैलगाडी पुढे हाकलण्याची हिंमत नव्हती. तो खूपच घाबरला. भगत शेठसुद्धा आता थरथरू लागले. त्यांनी नोकराला बैलगाडी लवकरात लवकर पुढे घ्यायला सांगितली, पण नोकर एवढा घाबरला होता की तो या गोष्टीला तयार नव्हता. तो भीतीमुळे असंबद्धपणे बडबड करू लागला. भगत शेठ काय सांगत आहे याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. भगत शेठने नोकराच्या एक कानशिलात लगावली, ज्यामुळे तो भानावर आला. त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि जोरात बैलगाडी पळवू लागला. बैलगाडी त्या माणसासमोरून पुढे गेली आणि भगत शेठने सुटकेचा निश्वास टाकला. अगदी थोडंसं पुढे गेल्यावर त्यांनी घाबरत मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा मुलगा त्यांना त्या माणसाच्या जवळ उभा राहिलेला दिसला. इतका वेळ भीतीमुळे त्यांचं मुलाकडे लक्ष गेलं नाही. ते जोरात ओरडले आणि नोकराला गाडी थांबवायला सांगितलं, पण नोकर एवढा घाबरला होता की भगत शेठचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तो जोरात गाडी पळवत होता. भगत शेठने मागून नोकराच्या कमरेत लाथ घातली आणि त्याला गाडी थांबवायला सांगितली. नोकराने बैलगाडी थांबवली. दोघांनी मागे वळून त्या माणसाकडे
आणि भगत शेठच्या मुलाकडे पाहिलं. भगत शेठने नोकराला मुलाला घेऊन यायला सांगितलं, पण नोकराने सपशेल नकार दिला. त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीसुद्धा भगत शेठने दिली, तरीही तो नोकर काही बदला नाही. काहीही झालं तरी पोटचा मुलगा असल्याने भगत शेठ गाडीमधून खाली उतरले. हळूहळू ते मुलाजवळ जाऊ लागले. त्यांच्या हातात मळलेली तंबाखू तशीच होती. ते मुलापर्यंत पोहोचले. मुलाला उचलून घ्यायचं म्हणून त्यांनी तंबाखू तिथेच टाकली. जशी त्यांनी तंबाखू खाली टाकली तसं त्या माणसाने भगत शेठकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भयानक राग दिसत होता. त्यांनी कसंबसं मुलाला उचललं आणि ते वळून मागे निघणार एवढ्यात तो माणूस जोरात किंचाळला. त्याची किंचाळी एवढी कर्कश होती का भगत शेठ 2 पावलं घाबरून मागं पडले. तो माणूस किंचाळत राहिला. भगत शेठ कसेबसे उठून मुलाला कडेवर घेऊन जीव मुठीत धरून बैलगाडीजवळ धावत आले. बैलगाडी जवळ आल्यावर त्यांनी नोकराला बैलगाडी पळवायला सांगितली, पण नोकराने काहीच उत्तर दिलं नाही. तो बोलत का नाही म्हणून त्यांनी पुढं पाहिलं तर नोकर त्याच्या जागेवर दिसला नाही. तो खाली कुठे उतरलाय का हे पाहण्यासाठी त्यांनी बैलगाडीच्या 4ही दिशेला चक्कर मारली, पण त्यांना नोकर कुठेच दिसला नाही. त्यांनी नोकराला शोधण्याचा नाद सोडून दिला. आपला जीव आधी वाचवावा म्हणून त्यांनी मुलाला बैलगाडीत शेजारी बसवलं आणि स्वतःच बैलगाडी पळवू लागले. त्यांना अजूनही त्या माणसाच्या किंचाळण्याचा आवाज येत होता, तरीही त्यांनी जीवाच्या आकांताने बैलगाडी पळवली आणि टेकडीकडे बघितलं. त्यांना आता तो दिवा जवळ येताना दिसू लागला. सकाळी गावकऱ्यांना गावाच्या वेशीजवळ भगत शेठ बैलगाडीत बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यांचा मुलगा तिथे बसून रडत होता. गावकऱ्यांनी त्यांना गावात आणलं. शुद्धीवर आल्यावर भगत शेठने गावातल्या लोकांना सगळी हकीकत सांगितली, पण त्यांचा नोकर मात्र बेपत्ता होता. आठवड्याभरातच भगत शेठच्या बैलगाडीचा एक बैल मेला आणि त्याच्या 2-3 दिवसानंतर दुसरा बैल मेला. भगत शेठने या सगळ्या घटनेचे खूप दडपण घेतले. ते आजारी पडले आणि महिन्याभरात ते सुद्धा हे जग सोडून गेले. त्यांचा मुलगा वेड्यासारखा वागू लागला. भगत शेठची बायको आधीच गेल्यामुळे त्याच्याकडे पाहायला कोणीच राहिलं नाही. लहान होता तोपर्यंत गावामध्ये कोणी ना कोणी त्याला खायला द्यायचं, पण जसा जसा तो मोठा झाला तसा तो अजूनच वेड्यासारखं वागू लागला. लोकांनी त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं. तो गावात वेड्यासारखा फिरायचा आणि जो भेटेल त्याच्याकडे तंबाखू मागायचा. भगत शेठ सोबत जे घडलं त्या दिवसापासून टेकडीच्या बाजूने ये जा करणाऱ्यांना असे विचित्र अनुभव येऊ लागले. कोणाला अनोळखी माणूस दिसायचा, तर कोणाला विचित्र आवाज ऐकू यायचे. कोणाला अंत्ययात्रा जाताना दिसायची, तर कोणाला बुरखा घातलेली बाई दिसायची. कोणाला अचानक वातावरण बदलून काळोख झालाय असं जाणवायचं, तर कोणाला मागून त्यांच्याच नावाने मारलेल्या हाका ऐकू यायच्या. कोणाला मागून खांद्यावर कोणीतरी हात ठेवलाय असं जाणवायचं आणि मागे पाहिलं तर कोणीच नसायचं. सगळ्यात जास्त गावकऱ्यांना भीती तेव्हा बसली जेव्हा त्यांच्यातल्या काही जणांनी त्या रस्त्यावर बैलगाडी बघितली आणि त्यांना त्यात भगत शेठ आणि त्यांचा नोकर दिसला. कधीकधी भगत शेठचा मुलगा त्या रस्त्यावरून गावाकडे येताना दिसायचा आणि त्याला विचारलं का कुठे गेला होतास, तर तो वेड्यासारखं हसत
हाताने डोक्यावरचे केस ओढत म्हणायचा, बाबांना भेटायला गेलो होतो, बैल पण तिकडंच आहेत ना. भगत शेठ गेल्यानंतर काही महिन्यातच लोकांनी टेकडीजवळ जायचं सोडून दिलं आणि रोज टेकडीवर लागणारा दिवा लावायचे ते टाळू लागले. अशा या भयानक जागी जाण्यासाठी भिकाजीने पैज लावली होती. गावामधलं कोणीच त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांना माहीत होतं, पैजेपुढे भिकाजी कोणाचंच ऐकणार नाही. पुढच्या आलेल्या अमावस्येला त्याने पैज पूर्ण करायचा वसा घेतला. आपल्यासोबत यायला त्याने त्याच्या एका चेल्याला म्हणजे पक्याला तयार केलं. सुरुवातीला पक्या भीतीमुळे यायला तयार नव्हता, पण भिकाजीने त्याला पैशाची लालूच देऊन तयार केलं. ठरल्याप्रमाणे ते दोघं अमावस्येच्या रात्री टेकडीकडे जायला निघाले. त्यांच्या या मूर्खपणाच्या वागण्यामुळे काही गावकरी त्यांना शिव्या घालत होते, तर काही जणांना त्याच्या धाडसाचं कौतुक वाटत होतं. रात्रीचे त्यांना गावाच्या वेशीबाहेर पडताना काही जणांनी पाहिलं, पण कोणीही त्यांच्या परत येण्याची किंवा पैजेचं काय होतंय हे पाहण्यासाठी तिथं थांबलं नाही. टेकडीवरचा दिवा लांबून गावामधूनही दिसायचा, त्यामुळे गावाच्या वेशीजवळ थांबायची गरज नव्हती. आणि त्यात अमावस्येची रात्र असल्यामुळे कोणी थांबायची हिम्मत करत नव्हतं. दुसरा दिवस उजाडला. काही गावकरी सकाळपासूनच पैजेबाबत कुजबूज करत होते. सकाळपासून गावात भिकाजी आणि पक्या दिसले नाही. टेकडीवर दिवा लागलेला सुद्धा दिसला नाही. काही जण तर गावाच्या वेशीजवळ जाऊन आले, पण भिकाजी आणि पक्या यांचा काहीच पत्ता नव्हता. रात्रीतून घाबरून अर्धवट परत आले असणार आणि आता शरमेने तोंड दाखवायची हिम्मत नाही म्हणून घरात बसले असणार, असं सगळ्या गावातल्या लोकांना वाटलं. सकाळची दुपार झाली आणि गावात आरडाओरडा सुरू झाला. काय झालं हे पाहायला मी आणि माझे बाबा गावाच्या वेशीजवळ आलो. समोर पक्या बसला होता. भिकाजीचा कुठे पत्ताच नव्हता. मला अजूनही पक्याचा घाबरलेला तो चेहरा आठवतोय. पक्या घामाने ओला झाला होता. धावताना अनेकदा पडल्यामुळे हातापायाला जखमा झालेल्या दिसत होत्या. तो खूप घाबरलेला होता. गावामधल्या लोकांनी त्याला शांत केलं आणि भिकाजीबद्दल विचारलं. तसं तो सांगू लागला, काल भिकाजी आणि मी ठरल्याप्रमाणे टेकडीजवळ गेलो. बरेच दिवस कोणी तो रस्ता वापरला नाही, त्यामुळे पायवाटेवर बरीच झाडं-झुडपं वाढली होती. त्यातून वाट काढत आम्ही दोघं चालत होतो. तोपर्यंत विचित्र असं काही जाणवलं नाही. टेकडी अगदी जवळ आली होती. भिकाजी खूप खुश होता. पैज जिंकणार म्हणून त्याला भलतीच नशा चढली होती. पैज जिंकल्यावर हारलेल्या व्यापाऱ्याकडून काय काय करून घ्यायची याची यादी तो मला वाचून सांगत होता. मला मात्र त्याच्यासोबत बोलण्यात काहीच रस नव्हता. लवकरात लवकर पैज पूर्ण करून गावात यायचं असा विचार मी करत होतो. मी भिकाजीला काही म्हणालो नसलो तरी आतून खूप घाबरलो होतो. आता टेकडी चढायला सुरुवात करणार तोच. काही अंतरावर एक बुरखा घातलेली बाई दिसली आणि तिच्यासोबत एक लहान मुलगा उभा होता. ती दोघंही पाठमोरी उभी होती. त्यांना पाहून भिकाजी आणि मी जागीच थबकलो. भीतीची एक सनक पायापासून डोक्यापर्यंत गेली. मी घाबरून भिकाजीचा खांदा पकडला आणि त्याला मागे खेचू लागलो, पण तो जागचा हलला नाही. मी त्याला इथून पळून जाण्यासाठी विनवण्या करू लागलो, पण त्याच्या डोक्यात पैजेची नशा होती. एवढ्या जवळ येऊन त्याला आता हरायचं नव्हतं. तो माझं काही ऐकत नव्हता. त्याला फक्त पैज जिंकायची होती. आणि अजूनही
ती बुरखेवाली बाई आणि तो लहान मुलगा आम्हाला पाठमोरे उभे होते. अचानक आम्हाला त्या बाईच्या दिशेने हाका मारल्यासारखे वाटू लागले. भिकाजी. आता मात्र मी पुरता घाबरलो. भिकाजीचा हात धरून त्याला खेचण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तो ऐकायला तयार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, तुला जायचं असेल तर जा, पण मी पैज पूर्ण करणारच. मी शेवटी वैतागलो आणि त्याचा हात झटकून तिथून मागे पळू लागलो. पळता पळता मी एकदा भिकाजीकडे पाहिलं. भिकाजी त्या बुरखा घातलेल्या बाई आणि तिचा हात पकडलेल्या मुलाच्या दिशेने जात होता. मी कसा तरी आदळत आपटत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचलो. पक्याचं हे सगळं बोलणं ऐकून आम्ही थक्क झालो. भिकाजीचा अजूनही पत्ता नव्हता. तो अजूनही परत आला नाही, म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी सल्लामसलत करून भिकाजीला शोधायला जायचं ठरवलं. कसाही असला तरी भिकाजी गावचा पैलवान गडी होता. रात्रीचा अंधार पडायच्या आधी पक्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन भिकाजीला शोधायचं ठरवलं. सगळीजणं टेकडीजवळ पोहोचली, पण त्यांना जास्त शोधाशोध करावी लागलीच नाही. झुडपामध्ये भिकाजीचा मृतदेह सापडला. गावातल्या लोकांनी भिकाजीचा मृतदेह गावामध्ये आणला. त्याच्या शरीरावर कुठेही जखम झालेली नव्हती, पण भीतीमुळे त्याची जीभ बाहेर आली होती. डोळे पांढरे पडले होते. खूप घाबरल्याने त्याचं हृदय चालायचं थांबलं असावं असं वाटत होतं. भिकाजीचं हत्तीसारखं बळकट शरीर त्या दिवशी निपचित पडलं होतं. भल्या भल्या पैलवानांना धोबी पछाड देणाऱ्या भिकाजीला आज त्याच्याच नियतीने धोबी पछाड दिली होती. भिकाजीचा असा अंत होईल याचा कोणीही विचार केला नव्हता. खोटा अहंकार आणि पैजेचे व्यसन भिकाजीला त्याच्या अंतापर्यंत घेऊन गेलं. त्या रात्री पक्या घाबरून पळून गेल्यावर भिकाजीसोबत नक्की काय घडलं हे सगळ्यांसाठी रहस्य बनलंय. त्यानंतर कोणीही त्या टेकडीजवळ फिरकलंसुद्धा नाही. आज या घटनेला कित्येक वर्ष उलटून गेलीत. मी नोकरीधंद्यासाठी गाव सोडून शहराकडे आलो. आता गावाला फारसं जाणं होत नाही, पण मी भिकाजीला मात्र कधीच विसरू शकत नाही. आजही मला त्याचा चेहरा स्पष्ट आठवतोय. त्याचं ते रुबाबात चालणं, बेफिकीर जगणं, स्वतःच्या मनाचा राजा असणं आणि त्याची ती अतृप्त आत्म्यांना निमंत्रण देणारी जीवघेणी पैज. मंडळींनो, आपला आजचा थरारक सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.